हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल. आज आपण बघणार आहोत मिनी गुढी. आता गुढीपाडवा जवळ येतच आहे, त्याच्यासाठी आपण तयार करणार आहोत छोटीशी गुढी, जी आपण घरामध्ये सुद्धा आणि घराच्या बाहेर सुद्धा आपण तशी लावू शकतो, किंवा हा शोपीस म्हणून आपण एखाद्या शोकेसमध्ये सुद्धा ठेवू शकतो, किंवा घरी गाडीत किंवा ह्याच्यामध्ये ठेवू शकतो. चला तर मग आपण साहित्य बघूया. त्याच्यासाठी इथं मी फॅब्रिक यूज केलेलं आहे, जे काठाचं आहे. आपण गुढीसाठी यूज करणार आहे. इथं मी गुढीचा हार जो असतो, गोड गोड हार असतो, त्याच्यासाठी इथं एक लेस यूज केलेली आहे. आणि गुढीसाठी हार म्हणून एक घेतलेला आहे. आणि कडुलिंबाच्या पाण्यासाठी इथं मी ग्लिटर पेपर यूज केलेला आहे. ग्लिटर पेपर तुमच्याकडे जर नसेल तर साधा पेपरसुद्धा यूज करू शकता. इथं फॅब्रिकसाठी आपण फॅब्रिक ग्लू घेतलेला आहे, जे आपण हा जो पेपर आहे त्याला आपण लावणार आहोत. आणि गुढीसाठी मेन महत्त्वाची आहे ती काठी. इथं मी 1 फूट होईल इतकी काठी घेतलेली आहे, आणि त्याला रॅप करण्यासाठी लेस घेतलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं इथं मी चौरंग घेतलेला आहे. आणि जी गुढीसाठी लागणारा होता तांब्या, जो आपण यूज करतो, तो तांब्या छोटासा घेतलेला आहे पितळेचा. इथे मी आरतीचं ताटसुद्धा तयार करणार आहे. बघा, चला तर मग. वसंताच्या आगमनाबरोबरच नवा उत्साह, नव्या आशा आकांक्षा निर्माण होतात. मंडळी, चैत्र महिन्यात मराठी वर्षाची सुरुवात होते. आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. गुढीपाडवा. सगळं वर्ष सुखात जावं म्हणून हा पहिला दिवस, चैत्र शुद्ध प्रतिपदा, गुढीपाडव्याचा मंगल दिवस. प्रभू रामचंद्र वनवास संपून अयोध्येला याच दिवशी परत आले. अयोध्या नगरी सजवा असं भरतानी सांगितलं. लोकांनी घरोघर तोरणं बांधली, गुढ्या उभ्या केल्या. शालिवाहनानं शक राज्यावरती स्वारी करून जय मिळवला. त्यामुळे लोकांचे हाल कमी झाले. आनंद दिन साजरा झाला, तोच हा दिवस. भारतात हा सण सगळीकडे साजरा होतो. काठीच्या वरच्या टोकाला चांदीचं किंवा तांब्याचं पात्र उलटं ठेवून त्यावर सुंदरसं रेशमी वस्त्र, सोबत कडुलिंबाची फांदी, साखरेची गाठ घालून माळ घातली जाते. हीच गुढी. धर्मशास्त्रात त्याला म्हणतात ब्रह्मध्वज. हा दिवस नवीन संकल्प करण्याचा, वाईट सगळं विसरण्याचा, नववर्ष आनंदात जावं म्हणून प्रार्थना करण्याचा, गोडधोड खाऊन आनंद साजरा करण्याचा, नव्या चाहुलीचं, आनंदाच्या पाऊलखुणांचं स्वागत करण्याचा.
जीवन हे